संत श्री गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान। श्री गजानन महाराज मंदिर शेगाव येथून श्रींच्या पालखीचे जून 21 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले। सकाळी 7 वाजता मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात होताच विठ्ठल विठ्ठल व गणगण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। यावेळी 700 वारकरी पालखीत सहभागी झाले आहेत। तसेच भाविकही मोठ्या उत्साहात पालखीसोबत नागझरी व अकोल्यापर्यंत सहभागी झाले। पालखी प्रस्थानावेळी मोठी गर्दी उसळली होती। यावेळी भक्तांनी जड अंतःकरणाने श्रींच्या पालखीला निरोप दिला। तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचे अंतर कापून श्रींची पालखी जुलै 23 रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे। श्री विठ्ठलाच्या पंढरीत श्रींच्या पालखीचा मुक्काम जुलै 23 ते जुलै 28 पर्यंत श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत श्रींच्या पालखीचा 5 दिवस मुक्काम राहणार आहे। श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संतनगरी शेगावकडे जुलै 29 रोजी सुरू होईल। पंढरपूर ते शेगाव हा 550 किलोमीटरचा प्रवास आहे। असा येण्या जाण्याचा 1300 किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्तिभावाने आनंदात करणार आहेत। ऑगस्ट 18 रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर ऑगस्ट 19 रोजी बुधवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे। महाभूमी डिजिटलसाठी ज्ञानेश्वर ताकोते, शेगाव। जय गजानन। आज श्रींची पालखीचं 57 वर्ष आहे। एकूण 57 वर्ष झाली श्रींची पालखी इथून पंढरपूरसाठी रवाना होत आहे। आजच्या या पालखीच्या अनुषंगानं आम्ही सगळे शेगाववासी नागझरीपर्यंत महाराजांना निरोप देण्यासाठी जात असतो। आणि हा जो हर्षोल्लास आहे आजचा, यासाठी बुलढाणा जिल्ह्यातच नाही पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त जे आहेत ते या पालखीच्या सोबत आलेले आहेत। कुठून आलात आपण? दरवर्षी येता का आपण? कसं वाटतं महाराजांच्या पालखीसोबत जाऊ? आणखी काय सांगाल श्रींच्या पालखीबद्दल? प्रत्येक वर्षी खूप आनंदात सोहळा साजरा होतो। आम्हाला मनापासून खूप आनंद वाटतो। कुठपर्यंत जात असता आपण? पारसपर्यंत जाईल। पारसवरून आम्ही वापस घुसावलो। यावर्षी किती वर्ष आहे आपलं?